धारावी या शब्दातच इथल्या परिसराची ओळख आहे। भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईला आर्थिक पाठबळ देणारी धारावी। स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं जाळं असलेली धारावी, अशा या धारावीचा पुनर्विकास शिंदे सरकारच्या पुढाकाराने होत आहे। गरिबी, झोपडपट्टी, हातावर पोट असलेली इतकीच ओळख बनून राहिलेल्या धारावीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगधंद्याची धारावी असा उल्लेख करत विकसित धारावी बनवण्यासाठी पाऊल उचलले आहे। धारावी झोपडपट्टी क्लस्टरचा पुनर्विकास आणि पुनर्वसन केल्यास झोपडपट्टी वासियांना एका इमारतीत 350 चौरस फुटांची घरे मिळतील, तर औद्योगिक व व्यावसायिक घटकांचेही पुनर्वसन धारावीतच होणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एकूण 635 एकर क्षेत्रफळातील 18% रस्ते, 15% मोकळ्या हरित जागा, 7% शाळा, दवाखाना, रुग्णालय आदींसाठी आणि 10% जागेवर व्यावसायिक गाळे उभारण्यात येणार आहेत। पिढ्यानपिढ्या उपेक्षित राहिलेल्या धारावीकराला विकासाचं गाजर दाखवून अनेकांनी सत्ता उपभोगली, मात्र धारावीकरांच्या नशिबी उपेक्षा आणि खंतच आली। इथेच फरक स्पष्ट होतो की महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विजन पुढे नेणारे आहे, तर कोणाचं धारावीचं गलिच्छ राजकारण करून आपल्या स्वार्थी राजकारणाची पोळी भाजणारं आहे। धारावीच्या अनेक पिढ्या सोयी सुविधांपासून जगल्या, पण धारावीच्या भावी पिढ्यांचं काय, हाच विचार महाराष्ट्राला लाभलेल्या सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे।